तर इकडे नवी मुंबईमध्ये सुद्धा गेल्या काही तासांपासून प्रचंड जोरदार असा पाऊस कोसळतोय। त्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे। या पावसामुळे रस्ते, गटार आणि खालच्या भागामध्ये पाणी भरलेलं पाहायला मिळतंय आणि वाहतूक व्यवस्थेला चांगलाच फटकाही बसलाय। भारतीय हवामान विभागानं ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिलेला आहे आणि त्यानंतर ठिकठिकाणी जोरदार पाऊस आणि अनेक ठिकाणी साचलेलं पाणी अशा समस्या समोर येत आहेत। नवी मुंबईतली ही दृश्य आपण बघतोय। मुसळधार पाऊस झालेला आहे, रस्ते पाण्याखाली गेलेले। तर राहुल कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, काय नवी मुंबईतली सध्याची स्थिती? प्रज्ञा, रात्री पासूनच खूप मोठ्या प्रमाणात नवीमध्ये पाऊस झालाय। नेरूळ, बेलापूर, वाशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, सकल ठिकाणी पाणी साचलेलं आहे। आणि हवामान अंदाज असा आहे की आज पालघर, रायगड या ठिकाणी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल। आपण बघतोय ठिकठिकाणी हे पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। नवी मुंबईमध्ये सुद्धा धुवाधार पाऊस कोसळतोय। रायगडला रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि अर्थातच नवी मुंबई या प्रांतात जोरदार पाऊस सध्या कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय। नवी मुंबई असेल, पनवेल असेल, या भागामध्ये धुवाधार पाऊस आहे। आणि ही सध्याची आपण किंग सर्कल सायन या ठिकाणची दृश्य बघतोय। कशा पद्धतीने इलेक्ट्रिक बसची चाकं पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत। धुवाधार पाऊस आणि त्यातच दुसरीकडे भरती असल्यामुळे हे पाणी जे ते तुंबून राहत आहे, पाणी साचून राहिलेलं आहे, पाण्याचा निचरा होत नाहीये। ड्रेनेज जरी मोकळे करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा पाणी हे साचून आहे, कारण भरतीचा काळ आहे आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची समस्या ही सध्या आपल्याला मुंबईतल्या या सखल भागामध्ये पाहायला मिळते। किंग सर्कल असेल किंवा भारतमाता असेल, हे सगळे खोलगट अशा स्वरूपाचे भाग आहेत आणि या भागात दरवेळेला जेव्हा मोठी भरती असते त्यावेळेला पाणी साचून राहण्याची समस्या निर्माण होते। त्यातच धुवाधार पाऊस सध्या सुरू आहे।